दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार. राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतर येथे आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवर सोमवारी पोलिसांनी बेछूट लाठीमार केला होता. या सगळ्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरलं आहे. केंद्र सरकारने शनिवार दिनांक 18 जुलै 2026 येथे सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णालयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने ज्या पद्धतीने त्यांना फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी किती आहे हे दिसून येते. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज हे पाहून सरकारचं मानसिक रुग्ण झालेलं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्या स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे. मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्याचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःचं अपयश वाटत आहे. मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना आपण पण या सरकारने असंच अभय दिलं होतं. बरं, हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील, यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही. मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो, आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ, अर्थात EVMच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारतंय? ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.